नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत घरकुल योजनेच्या नवीन याद्या जाहीर. भारतामध्ये आजही असंख्य कुटुंबे आहेत ज्यांच्याजवळ राहण्यासाठी पक्क्या घराची व्यवस्था नाही. या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे, ज्याला आपण घरकुल योजना म्हणूनही ओळखतो. या व्यापक योजनेमुळे देशभरातील अनेक गरीब कुटुंबांना स्वतःचे घर मिळवण्याची संधी मिळत आहे. घरकुल योजनेची मूलभूत माहिती. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही महत्त्वाकांक्षी योजना 1 एप्रिल 2016 पासून देशव्यापी लागू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना घर बांधण्यासाठी थेट आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. सरकारने या योजनेअंतर्गत मिळणारी मदत वाढवून आता ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना 1.20 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळते. योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये. या योजनेअंतर्गत बांधले जाणारे घर सुमारे 225 चौरस फुटाचे असते. प्रत्येक घरामध्ये स्वयंपाकघर, स्वच्छतागृह आणि राहण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध केली जाते. बांधकामामध्ये उच्च दर्जाच्या साहित्याचा वापर केला जातो, ज्यामुळे घर दीर्घकाळ टिकाऊ राहते. पर्यावरणाची काळजी घेत हरितगृह तत्वांचाही अवलंब केला जातो. लाभार्थी निवडीचे निकष. योजनेचा लाभ घेण्यासाठी विशिष्ट पात्रता निकष निश्चित केले गेले आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अन्य मागासवर्गीय समुदायातील लोकांना प्राधान्य दिले जाते. विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती आणि अल्पसंख्याक समुदायातील लोकांनाही या योजनेचा विशेष फायदा होतो. ही व्यवस्था सामाजिक न्यायाच्या तत्वावर आधारित आहे. आर्थिक सहाय्याची तरतूद. ग्रामीण भागातील कुटुंबांना 1.20 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळते. हे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित केले जातात, ज्यामुळे भ्रष्टाचाराची शक्यता कमी होते आणि योजनेमध्ये पारदर्शकता राखली जाते. अर्ज प्रक्रिया. योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक व्यक्तींना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज सरकारी वेबसाईटवर किंवा स्थानिक सरकारी कार्यालयात जमा करता येतो. आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, कुटुंबाची माहिती, फोटो आणि जमिनीचे दस्तावेज समाविष्ट आहेत. घरकुल यादी तपासण्याची संपूर्ण पद्धत. ग्रामीण भागासाठी वेबसाईट भेट. या लिंकवर जा, मेनू निवड. या विकल्पावर क्लिक करा. शोध पर्याय. रजिस्ट्रेशन नंबर असल्यास टाका, नसल्यास ॲडव्हान्स सर्च वापरा. तपशील भरणे. राज्य, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत अशी माहिती भरून सर्च क्लिक करा. परिणाम. यादीमध्ये नाव, मंजुरीची स्थिती आणि इतर तपशील दिसतील. शहरी भागासाठी वेबसाईट. pmaymis.gov.in ला भेट द्या. शोध विकल्प. सर्च बेनिफिशरी वर क्लिक करा. आधार क्रमांक टाकून क्लिक करा. माहिती. नाव, मंजुरी स्थिती आणि लाभाची संपूर्ण माहिती दिसेल. महाराष्ट्रासाठी विशेष तरतूद. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिरिक्त वेबसाईट उपलब्ध आहेत. नाव यादीत नसल्यास करावयाचे उपाय. जर तुमचे नाव यादीत आढळत नसेल तर स्थानिक ग्रामपंचायत किंवा नगर परिषद कार्यालयाशी संपर्क साधा. तुमचा मूळ अर्ज आणि रजिस्ट्रेशन क्रमांक तपासा. सर्व आवश्यक कागदपत्रांची पुन्हा पडताळणी करा. जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.
समाजावरील सकारात्मक परिणाम. या योजनेमुळे समाजावर व्यापक सकारात्मक परिणाम होत आहेत. गरीब कुटुंबांना स्थिर निवासस्थान मिळाल्यामुळे त्यांचे जीवन अधिक सुव्यवस्थित होत आहे. मुलांना शिक्षणासाठी योग्य वातावरण मिळते, आरोग्याच्या परिस्थितीत सुधारणा होते आणि कुटुंबाचा सामाजिक दर्जा वाढतो. सरकार सध्या या योजनेचा व्याप वाढवण्यावर भर देत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक पात्र कुटुंबांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने आता योजनेची प्रगती सहज ट्रॅक करता येते. महत्त्वाची सूचना. यादीमध्ये नाव असणे म्हणजे घर मंजूर झाले आहे असे नाही. हे फक्त पात्रता दर्शवते. पुढील प्रक्रिया, अंतिम मंजुरी आणि निधी वितरणाची स्थिती तुम्ही नियमितपणे ऑनलाईन तपासत राहा. प्रधानमंत्री आवास योजना ही केवळ घर देण्याची योजना नसून एक सामाजिक परिवर्तनाची मोहीम आहे. या योजनेमुळे लाखो कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहे. घर मिळाल्यामुळे व्यक्तीला समाजात स्थान मिळते, आत्मसन्मान वाढतो आणि भविष्यकालीन संधींकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.